आता या ठिकाणी हे घडणार हे बाळूमामांना माहिती होतं आणि हे जर घडलं नसतं आज समाजाला बाळूमामा म्हणून प्रसिद्ध झाले नसते, कारण ते संसारामध्ये गुरफटून गेले असते आणि आज समाजसेवा जी बाळूमामांनी केलेली आहे, आज समाजाचे दुःख जे निवारण्याचं काम बाळूमामांनी जे केलेलं आहे हे बाळूमामाच्या हातून घडलं नसतं. आणखीन गुरुजी मला तुमच्याविषयी आता जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला मामांचा आणखीन काय, तुम्ही एक किस्सा सांगितला तो उकार चुकलेला. तुम्ही इतक्या वेळेला इथल्या माणसांना, इथल्या विचारायला आलेल्या माणसांना तळावर नेऊन सोडलाय. त्यावेळेला घडलेली एखादी अशी पुसटशी घटना आता अंधुक झाली असेल तुमच्या स्मरणशक्तीला, काय आठवते काय? नाही, त्यानंतर मी 10 ते 11 वर्षी बाळूमामाचे बगमेंढर शिक्षक असून सुद्धा राखलेले आहेत. बर. आणि त्यावेळेला काय झालं, बकरी माझा तळ, माझ्या बकऱ्यांचा तळ मामाच्या समाधीनंतर समाधीनंतर साधारण 80-82 वय हे साल असेल, गळत गेला माझी बकरी मेंढर होती. आणि गळत घेतनं काही लोकांनी की बकरी तुमची बकरी, मी त्यावेळेला शाळेत होतो आणि तिथल्या जाऊन लोकांना सांगितलं काय की गुरुजीने सांगितलं की तुमची बकरी जत्राटला घेऊन या म्हणून. जत्राटमध्ये मी अगोदर 2 वर्ष अगोदर जाऊन आलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की अनेक महिनाभर आणू नका. त्यावेळेला या ठिकाणी बकरी गळतग्यावरनं आली आणि मी जेव्हा शाळा सोडून तिकडे चाललो तेव्हा बकरी अक्कोळजवळ आली होती. मी म्हटलं बकरी इकडे कसे काय आली? त्यावेळेला त्या ठिकाणी मी एसटीनं उतरलो खाली आणि पोरांना विचारलं, म्हटलं बकरीकडे का आणला तुम्ही? तर तुम्ही आणा सांगितलं म्हणून आणले म्हणाले. आणि आता बकरी कुठे ठेवायची म्हणून, कारण अक्कोळमध्ये अजिबात बाळूमामाची किंमत नव्हती, स्थान नव्हतं. मग असा विचार करून त्या ठिकाणी उभा राहिलो. काय करायचं म्हणून विचार करत होतो. त्या ठिकाणी एक तंबाखूचा व्यापारी, देवचंद शेटजीचा एक दिवाणजी, तो माझ्या ओळखीचा होता. त्यानं सांगितलं की इथं शेटजीच्या शेतात तुम्ही बकरी आजच्या दिवस बसवा. चालतं म्हणाले, मी तुम्हाला का असेल ते देतो. तिथं बसवलं आणि त्यानंतर तिथला एक बाळूमामाचा जुना नोकर, तो जातीने बेरड होता, नाईक म्हणून होता, तो भेटायला आला मला. त्याची कथा अशी होती की 15 वर्षे त्याने बाळूमामाची मेंढरं राखलेली होती आणि 15 वर्षानंतर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्या ठिकाणी बाळूमामानं त्या 15 वर्षाची मजुरी म्हणून बाळूमामाला 3.5 एकर जमीन त्या बेरडाला नायकाला घेऊन दिलेली होती. तो काय म्हणाला की मेंढरं तू एक दिवस माझ्या शाळात चार. मी म्हटलं नाही, म्हटलं एक दिवस मेंढरं जर शाळामध्ये चारली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा मेंढरं शाळा पडतात. मी काय शाळेत पीक कोणाचं चारणार नाही काय, आणि उद्या बाळूमामाची बदनामी नको म्हणून मी त्याला सांगितलं. तो लागला रडायला. मी म्हटलं काय रडायला? त्यावेळी त्यानं आपलं कथानं सांगितलं की मी 15 वर्षे बाळूमामाची बकरी राखलीत आणि त्या 15 वर्षे मोबदल्यामध्ये बाळूमामाने मला 3.5 एकर जमीन या ठिकाणी घेऊन दिलेलं आहे अकोळा, आणि तुम्ही चालत नाही म्हटल्यानंतर मी काय करू? शेवटी म्हटलं मलाही त्याची थोडी दया आली आणि सकाळी जाऊन एक खांड घेऊन गेलो. बकरी तिथं खांड आत घातला तोपर्यंत त्या ठिकाणचा दुसरा एक शेतकरी आला आणि तो म्हणाला काय तुला काय, तू अंगावर पांढरे कपडे घातला आहेस, चांगला सुशिक्षित दिसतोस, असं असताना लोकांची पिकं का चारायला आहेस? तर नाही म्हटलं त्या शेतकऱ्यानं सांगितलं. शेतकरी माप सांगतात, तू काय ऐकतोस? त्यावेळेला त्या जो बेरड होता तो म्हणाला तुला बोलायचं काय अधिकार? त्या माणसाला म्हणाला काय, आणि किरानष्टाचे बाळूमामाई पीक खात नाहीत. किरानष्ट अपशब्द त्याला वापरल्यानंतर त्याला आला राग त्या शेतकऱ्याला. त्याची त्या ठिकाणी 24 एकर जमीन होती. त्या 24 एकर जमिनीमध्ये काय तो म्हणाला सोडून बकरी सोड म्हणला. सगळे तुझ्या ते एक पान खाल्लं बकऱ्याने तर या ठिकाणी नंबराला टक्कर देतो जीव. ही बाळूमामाची बकरी आहेत, दुसऱ्या कोणाचे धनगराची बकरी नव्हेत, लक्षात ठेव म्हणाला. त्यावेळेला तो म्हणाला सोड बघूया म्हणाला का. मी म्हटलं नको, कारण मला बी इतका जास्त अनुभव नव्हता. मी म्हटलं बकरी हे शेवटी मुख्य प्राणी आहेत, हे पीक खाणारच,
त्याला नाही म्हणाला ही बाळूमाची बकरी आहेत, तुला जरी अनुभव नसला, तू जरी वयानं लहान असलास माझ्यापेक्षा, तरी मला अनुभव आहे म्हणाला. बघ बाळूमा एक पान खात नाहीत बकरी. त्या 24 एकरामध्ये पूर्ण बकरी फिरवलीत. तिथं तूर होते, सगळ्या प्रकारची पिकं होती, पण एकही पान बकऱ्याने खाल्लं नाही. पुन्हा बकरी आलीत, पुन्हा तिथं वाळलेला शाळू होता तो मात्र खायला लागलेत, पण त्या 24 एकरातला एकही पान बकऱ्याने खाल्लं नाही. आणि त्यावेळेला अक्कोळ गावातली बरीचशी माणसं सकाळी 10चा टाईम असल्यामुळं बघत होते. पूर्ण अक्कोळभर झालं की बाळूमाची बकरी आल्यात आणि त्या शेतकऱ्याच्या रानातलं एकही पान खाल्लेलं नाही. मग पुन्हा मी ते चारलं आणि पुन्हा मी तळावर जेवायचं होतं, जेवायला गेलो. तो मोटरसायकल घेऊन पुन्हा तळावर आला. तो थोडा घाबरला होता जास्त. बकऱ्याने एकही पान खाल्लं नव्हतं, त्यामुळं बाळूमा आपल्यावर कोपलीत निश्चित म्हणाले. आता याचा उपाय काय म्हणून मला विचारलं. म्हटलं मी तुझ्यासारखा सामान्य माणूस आहे, म्हटलं मी काय सांगू, तर दुसरीकडे खात्यात का बघ. मग गेलो बाळूमाची मी पाया पडलो, मीच स्वतः माफी मागितली. देवा म्हटलं माझीसुद्धा तू आता परीक्षा बघू नकोस. आणि त्याची 6 एकर नदीकडला तळ हे दड्ड होते आणि पुरा पाणी पाजलेलं गवत होतं. त्या गवतामध्ये नेऊन बकरी सोडूया म्हणून सांगितलं. तिथे गेल्यानंतर तिथे मध्ये रावताचं शेत होतं. त्या रावताच्या शेतातनं त्या शेतकऱ्याच्या शेतात जायला वाट होती. तिथे एक धनगर बकरी चालत होता. तो मी म्हटलं ही बकरी मी नेतो. नाही म्हणला इथं बकरी न्यायची नाही. अगं म्हटलं ही बाळूमाची बकरी आहेत, कुणाची बी असू द्यात. पण त्यानं असा हात वर केला. तो हात इतका असा थरथर आला, तो तिथंच घाबरला. मी म्हटलं याला काय अटॅक आला का काय, तर मागं बघ म्हणाला. तर मागं माझ्या पाठीमागं मेंढ्याचा कळप होता. त्या कळपामध्ये भला मोठा नाग त्या मेंढीच्या डोक्यावर ही ठेवून फडा काढून त्याच्याकडे एक टाक बघत होता. आणि ही घडलेली सत्य घटना आहे. तर तिथले जे गवत कापणारे लोक होते ते त्या लोकांना सुद्धा तिथं बघितलं. आणि पूर्ण ह्या दोन्ही घटना पूर्ण अक्कोळभर झाल्या. त्यानंतर बकरी त्यानं सोडली तिथंच. हे सगळं ही बी चार आणि सगळं चार म्हणाला. तो बकरी घेऊन बाजूला गेला, तो धनगर गेला. आणि पुन्हा तो नाग कुठे गेला परत दिसलाच नाही. त्यानंतर मी बकरी चारली, पुरा अक्कोळभर झाले. दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण आला, गुरुजी माझा शाळू चारायचा, गुरुजी माझा शाळू चारायचा. 35 एकर शाळू मी चारला. 35 एकर. प्रत्येकानं आपल्या नशिबाची परीक्षा बघायला सुरू केली. उद्या बाळूमांच्या बकऱ्याने जर माझ्या शहराचा शाळू खाल्ला नाही तर माझी बॅड नशीब आहे. या दृष्टिकोनातून गावात संपूर्ण गावभर झालं होतं ते. आणि त्यामुळे प्रत्येक जण साधारण 84-83-84. त्यावेळेला का नाही सगळे गावातल्या लोकांनी आपलं नशीब बघायला सुरू केलं. आणि त्यामुळं का नाही 35 एकर पुरा शाळू चारला तिथे. त्यावेळेलाच काय झालं, तिथं बिरदेवाचं देऊळ बांधायला चालू होतं. मग तिथले जे काही धनगर होते ते काय त्या म्हणाले काय गुरुजीकडे दंड घेऊया. त्या नियम काय होता, तर परगावची बकरी तिथं आली तर एका बकरीला 50 रुपये दंड होता. त्यावेळात सगळ्या गावात नियमच होता तो. परगावची बकरी जर आली तर एका मिठीला 50 रुपये दंड. मग ते आता काय म्हणाले ते लोक काय म्हणाले, ते जुने जे धनगर होते ते म्हणाले गुरुजींना बोलवू नका तुम्ही. काय तुम्हाला काय हे पाहिजे असतील, मदत काय पाहिजे असेल ते गुरुजी तुमची पावती काढतात. नाही मला तो गबस म्हणाला, आम्ही गुरुजीकडं पैसे वसूल करतो. मग सगळे धनगरांनी मला संध्याकाळी बोलवलं मला आणि म्हणाला तुमची बकरी किती, म्हटलं 1000 बकरी आहेत. 1500 होते पण मी सांगितले 1000 बकरी. तर म्हणला किती दंड होते, 50 रुपये प्रमाणे. तर 50,000 रुपये दंड होते म्हटलं. तर त्यातलं काय थोडं बहुत कमी करतो आम्ही आणि आम्हाला द्या. नाही म्हटलं बाळा मग काय गरीब नाही म्हटलं, मी तुम्हाला 51,000 रुपये दंड देतो काय. आणि उद्या सकाळी तुम्ही तंबूजवळ या. मी सकाळी तंबूच्या पुढे 51,000 रुपये ठेवतो. आता माझ्याकडे आता इतके पैसे नाहीत. आता देवळाकडे जातो, आदमापूरला जाऊन पैसे घेऊन येतो आणि हे 51,000 रुपये तुम्हाला मी देतो. सांगितल्यानंतर ते म्हणाले पैसे कुठे ठेवणार, तर तंबूवर ठेवणार आणि भंडारा मारणार. म्हटलं ही बकरी अक्कोळची रोज म्हणायचं आणि बाळूमाकडनं दंड घेतला म्हणून तुम्ही ते पैसे तुमचं तुम्ही उचलून घ्यायचे, नाही तुम्ही उचलून द्यायला म्हटलं माझ्या बाची बकरी नाही, बकरी बाळूमाची आहेत म्हटलं. बाळूमाच्या तंबूपुढे मी पैसे ठेवतो, तुमचं तुम्ही घ्यायचं म्हटलं.
मग थोडासा त्या लोकांनी विचार केला. मला तुमचा आम्हाला दंडच नको म्हणाला. कारण मग त्यांचं बी धाडस बी नाही. कारण अक्कोची बकरी नेहून म्हणतात कुठे, भाऊ मग अक्कोच असलं अक्कोची बकरी म्हणतात कुठं. मग म्हणाले आम्ही राजा चुकलं आमचं म्हणाले, सोडून द्या. मग माझ्या बाजून जे 5 ते 4-5 धनगर होते ते नाही म्हणाले, तुम्ही यांच्याकडनं पुन्हा दंड घ्यायचा. मी काय दंड घेणार नाही म्हणाले. दंड घेतल्याचे तुम्हाला सोडणारच नाही म्हणाले आम्ही. काही बी सांगा यांना दंड द्या. मग धनगर लोकांमध्ये दंड कसं असतंय तर 1 रुपया दंड घेतलं तर त्याला समाजातनं बाहेर काढतात. हा नियम त्या धनगर लोकांचा मला माहिती होता. मग माझ्याकडे थोडं गडी कमी होतं. आणि तिथं अक्कोळा प्रथा काय होती की त्यावेळेला बाबळी जेवढ्या आपण घालू बकऱ्यांना तितकी बकरी निरोगी असं धनगराचा समज आहे. ते खरंच आहे. ते तुम्ही कारभार किती वर्ष केला? 15 वर्ष केली. 15 वर्ष. किती नंबर बग्गा होता तुमच्याकडे? काय त्यावेळेला त्यावेळेला 2 बगे होते. 2 बग्गे होते. त्यावेळेला एक बग्गा तुमच्याकडे होता आणि दुसरा बग्गा कोणाकडे होता? शिरपा पाटलाकडे. शिरपती माझा थोरला भाऊ. तुमचे मोठे भाऊ. हां, त्यांच्याकडं 2 बग्गे त्यांच्याकडे आणि तुमच्याकडे. माझ्याकडे. मग तुम्ही कारभार बघताना त्यावेळेला आत्ता तुम्ही बग्ग्यामध्ये जाताय. आताची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती आणि मामांच्या वेळेची आता जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे मला सांगा. ते कसं त्यावेळेला की लोकांना बाळूमामा म्हणजे कोण ही एवढी प्रसिद्धी झालेली नव्हती. आणि त्यामुळं जरी बांधाला बकरी गेली तर लगेच लोक अडवायचे, शिवाय द्यायचे. काय बाळूमामा काय तुम्हाला पिकाचा रास सांगितलं काय. आणि त्याचे शेतकऱ्याचे पण सत्यच होतं. सत्य होतं. आणि मामाने कधीही सांगितलं नाही मामाने असं कधी सांगितलं बकरी घाला. बकरे मामा स्वतः होते का नाही तेव्हा सुद्धा ते